राहिलो मरोनी मरणाही आधी राहिलो मरोनी मग मने केले होते तैसे विकू दे थोडा। आता तुम्ही पहा आमुचे नवल नका विचू बोल वायावीन। तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी कैसी सरी संग तुम्हा आम्हा। आता तुम्ही पहा आमुचे नवल नका विचू बोल वायावीन। सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक तुमच्या लागलो निज चरणा 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 तुमच्या सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो। मरणाही आधी राहिलो मरोनी मग मने केले होते तैसे। आता तुम्ही पहा अमुचे नवल नका विचू बोल वायावीन। विश्वचैतन्य भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्य भास्कर जगद्गुरु तुकोबाराय तसेच भगवान परमात्मा यांच्या नतमस्तकोन सेवेला सुरुवात करतो। या कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे अखिल विश्वाचे परमार्थ प्राण संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबार यांचा 3 चरणाचा आपल्या पारमार्थिक जीवनाची फलश्रुती सांगणारा असा अभंग आहे। प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबार म्हणतात मी आयुष्यभर नामसाधना केली परमार्थ केला भक्ती मार्गाने जगलो त्यामुळे मी मरणाच्या अगोदर मरणाला ओळखलं म्हणून मरणाही आधी मृत्यूच्या अगोदर मरणाला जिंकून घेतलं। आपण फक्त आता साधू संतांच्या जीवनातलं नवल पाहू शकतो कारण संतांची आणि आपली बरोबरी होऊ शकत नाही का आपण भित्रे आहोत आणि साधू संत निर्भय आहेत। म्हणून तुकोबाराय म्हणले कैशी सरी संग तुम्हा आम्हा तुमची आणि माझी बरोबरी होऊ शकत नाही कारण मनुष्यजात ही भित्री आहे आणि साधू संत निर्भर अवस्था प्राप्त करून घेतली त्यामुळे तुकोबाराय म्हणतात हे मला परमार्थातलं फळ भेटलं। असा अभंगाचा आशे विठाला विठाला ह्या महाराष्ट्र भूमीला लाभलेली वारकरी संप्रदायाची परंपरा आणि त्या परंपरेला अनुसरून वारकरी संप्रदायाला अनुसरून या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने म्हणा किंवा प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने म्हणा आपल्या परिसराचं वैभव आदरणीय वैकुंठवासी श्री हरिभक्त परायण फकीरा कारभारी जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने समस्त जाधव परिवार व त्यांचे सर्व आप्तेष्ट पाहुणे रावळे सखे सोयरे या जाधव परिवारावरती प्रेम करणारे सर्व जेवलक परमश्नी आदरणीय श्री हरिभक्त पारायण गायनाचार्य मृदंगाचार्य कीर्तनकार आचार्य रामायणाचार्य भागवताचार्य उपस्थित सर्व माता माऊल्या श्रोते मंडळी मंडपवाले माईक सिस्टीमवाले सर्वच या ठिकाणी अत्यंत स्नेही घनिष्ठ मंडळी सर्वच आज या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो। बघा अगदी उत्कृष्ट असं महाराष्ट्रातील दिग्गज गायनाचार्य मृदंगाचार्य कार्यक्रमाला उपस्थित आहेत। अगदी सर्वांचा परिचय माहीत आहे आणि माझाही सर्वांना परिचय माहीत आहे। बऱ्याच जणांना वाटत होतं आज अभंग कोणता घेतात आहे का नाही बरेचसे अभंग आपण या ठिकाणी वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऐकलेले आहात आणि हे देखील पुण्यस्मरणाचंच कीर्तन आहे। आपल्या वारकरी संप्रदायाचा दंडक आहे पाया आहे किंवा हिंदू धर्माची अशी परंपरा आहे मनुष्य गेल्याच्या नंतर वर्षातून 3 विधी हे नित्यनेमाने करावे लागत असतात। मनुष्य गेला की त्याच्या जीवनामध्ये पहिला येतो तो 10वा दुसरा येतो तो 13वा आणि तिसरं येतं ते वर्षश्राद्ध। या 3 विधीपैकी हा सर्वात श्रेष्ठ विधी म्हणजे याला वर्षश्राद्ध म्हणतात किंवा प्रथम पुण्यस्मरणही म्हणतात। त्या निमित्ताने समस्त जाधव परिवाराने या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे। वैकुंठवासी श्री हरिभक्त पारायण ज्यांनी आयुष्यभर नामसाधना केली परमार्थ केला आषाढी पंढरपूरची वारी प्रत्येक धार्मिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये योगदान अगदी समाज सुधारण्यापासून ते मंदिरापर्यंतचं योगदान ज्यांच्या हातून घडलेलं असे असणारे वैकुंठवासी हरिभक्त पारायण फकीरा कारभारी जाधव
यांच्या प्रथम पुण्यस्मरण आणि त्या निमित्ताने त्यांचे 3 सुपुत्रांनी मिळून हे केलेलं नियोजन. आदरणीय आपल्या परिसराचं वैभव माधव फकीरा जाधव, आदरणीय आपल्या परिसराचं वैभव भाऊसाहेब फकीरा जाधव आणि आदरणीय आपल्या परिसराचं वैभव शंकर फकीरा जाधव असे 3 मुलं 2 मुली आणि 4 नातू असा समस्त जाधव परिवार. अर्थात हा एवढाच परिवार नाही, हे सगळे उभे गायनाचार्य मृदंगाचार्य हे सुद्धा जाधव परिवारातीलच एक भाग आहेत. त्यामुळे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो ज्यांनी या ठिकाणी सुंदर अशी समोर सुंदर चाल गायली. आपल्या परिसराचं वैभव आदरणीय श्री हरिभक्त पारायण संगीत विशारद संगीत अलंकार ह्याच्या पुढच्या पदव्या मला माहीत नाही बरं का. आदरणीय आपल्या परिसराचं वैभव सोपान महाराज खैरनाईर महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. त्यांना तोला मोलाचं त्यांनी पाठीमागं सहकार्य केलं चाल गाण्याचं. आदरणीय आपल्या परिसराचा वैभव आमचे परमस्नेही जिवलग मित्र संगीत अलंकार संगीत विशारद अक्षय महाराज वाघ महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आदरणीय श्री हरिभक्तपरायण आपल्या परिसराचं वैभव ज्यांचा सुंदर असा आवाज आहे आदरणीय श्री हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज कोपरे महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहणं ही लय दुरापास्ती गोष्ट आहे. आदरणीय श्री हरिभक्तपरायण पानसरे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. अगदी इथपासून ते इथपर्यंत आमचे परमस्नेही ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन सेवा करण्याचा योग आला जिवलग मला वाटतं जवळजवळ 6 महिन्यापूर्वीच ही कीर्तन सेवा दिली होती. आदरणीय श्री हरिभक्तपरायण प्रशांत महाराज जाधव महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. परिसरातील प्रत्येक गावाचं भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. शिंदे गावचं भजनी मंडळ परिसरातील सर्वच बरं का. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि विशेष मी बोलून गेलो ना अगदी भागवताचार्य रामायणाचार्य वयोवृद्ध तपोवृद्ध अगदी ज्यांच्याकडे पाहून शिकावं लागतं कीर्तन कसं करावं असे गुणीजन मंडळी कीर्तनकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आपल्या परिसराचं वैभव त्या दिवशी नव्हते आहे का नाही. मला वाटतं पैठणची वारी होती त्यावेळेस आहे का नाही. आदरणीय श्री हरिभक्तपरायण आपल्या परिसराचं वैभव एक ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार धोंडीराम महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. चंद्रकांत अण्णा अय्यर आहेत. आमचे परमस्नेही परमार्थ प्रेमी अगदीच वैष्णव असणारे बाळूशेठ संचेती तुमचे लय फोन येत असतात. महाराज कुठपर्यंत आलात फक्त जाताना सुद्धा फोन करी जा आहे का नाही. त्यांना देखील धन्यवाद देतो ज्यांची मृदंगावरती अशी गोड थाप आहे. आपल्या परिसराचं वैभव आदरणीय श्री हरिभक्तपरायण सुंदर मृदंग वादक महेश महाराज जगताप महाराज देखील अगदीच पाहुणे रावळे सकै सोयरे महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार ज्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून होत आहे असं असणारं महाराष्ट्रातील लोकप्रिय यूट्यूब चॅनल राघव यूट्यूब चॅनल यांच्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बटन दाबायला विसरू नका. विठाला विठाला असं नियोजन आहे. तवरला खटवंगर आहे असे आहे का नाही. 12 सव्वा 12ला आपल्याला सेवा समाप्त करायची आहे आणि एवढ्याच वेळामध्ये अभंगाच्या प्रमाणासहित चालीसहित अभंगाच्या भावार्थासहित आपल्याला पूर्णत्वाला न्यायचं आहे. सुंदर नियोजन आहे. अगदीच नाशिक जिल्ह्यामध्ये आलं की आम्हाला अपेक्षा असते की साऊंड सिस्टीम असावी काळूबाळू साऊंड सर्व्हिस आणि ते नेमकं होतंच बरं का. या परिसरामध्ये कुठंही आलं की आमच्या विके दादाची साऊंड सिस्टीम असते. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. टाळे ह्याच्यासाठी महाराज रात्री तुम्हाला माहिती करमळ्याला कीर्तन होतं. कमीत कीर्तनात त्याला अर्धा तास म्हणत होतो आवाज वाढव त्याला आवाज कसा द्यावा हे सुद्धा माहीत नव्हतं आहे का नाही. आम्हाला कधी साऊंड सिस्टीम 7ला असते बरं का विके दादा कधी साऊंड सिस्टीम 7:30ला असते. अगदी उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आमच्या विके दादाचे महाराष्ट्रभर गाजलेली आहे बरं का. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. खरं सुंदर परमार्थ जोपला. अगदी कठीण काळामध्ये ज्या काळामध्ये परमार्थ करणं सुद्धा कठीण होतं अशा कठीण काळामध्ये परमार्थ जोपला आणि अनेक परिसरातील गुणीजन मंडळी या वारकरी संप्रदायाला मार्गस्थ केले. असे असणारे वैकुंठवासी श्री हरिभक्तपरायण फकीरा कारभारी जाधव उर्फ दादा यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने समस्त जाधव परिवाराने या वर्षश्राद्धाच्या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आता ऐका अभंग फक्त 3च चरणाचा आहे. वेळ सुद्धा कमी म्हणून 3च चरणाचा अभंग निवडला बरं का. अभंग 3 चरणाचा आहे. अभंगातील भाव अत्यंत महत्त्वाचा आहे. जगद्गुरु श्री तुकोबाराय प्रस्तुत अभंगाद्वारे आपल्या पारमार्थिक जीवनाची फलश्रुती सांगतात. सांसारिक जीवनाची फलश्रुती वेगळी असते आणि पारमार्थिक जीवनाची फलश्रुती वेगळी असते. परमार्थामध्ये कुठंतरी देवाचा साक्षात्कार होणं आपला मृत्यू आपल्याला कळणं आणि मरणाच्या अगोदरच मरणाला जिंकून गेलं याला पारमार्थिक जीवनाची फलश्रुती म्हणतात. संसारातली फलश्रुती तर सर्वालाच माहिती महाराज वाढावी
व्हावे संतान, गृही व्हावे धनधान्य. किंवा अज्ञानाची भक्ती, इच्छिती संपत्ती, घरदार बांधणं, मुलाबाळाचे लग्न होणं, जमीन घेणं, हे संसाराचं फळ आहे. पण संसाराचं फळ महत्वाचं नाही, पारमार्थिक जीवनामध्ये पारमार्थाचं फळ महत्वाचं आहे. तुकोबाराय बोलले मला पारमार्थाचं फळ भेटलं. काय भेटलं? मी मरणाच्या अगोदरच मरणाला जिंकून घेतलं. मन मरण आहे आधी, मरण पुढं आहे, पण मरणाच्या अगोदर मरणाला जिंकून घेतलं. ज्याने आयुष्यभर परमार्थ केला, नामसाधना केली, भक्तीची वाट धरली, असे माणसं असं जीवन जगत असतात. अगदीच अभंगाचा तुम्हाला तिन्ही चरणाचा डोळ्यासमोर मूर्तिमंतचा अर्थ पाहायचा असेल तर आदरणीय वैकुंठवासी हरिभक्तपारायण फकीरा महाराज यांचं जीवन बघा. ते जसं जीवन जगले ना त्याप्रमाणे अभंगामध्ये भाव आहे. मृत्यूच्या अगोदर परमार्थ करून मृत्यूला ओळखणं हे काही योगी महात्म्याला आणि संत महात्म्याला जमत असतं, हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये होत नसतं. म्हणून माणसाने जीवन कसं जगावं ऐका. देवमान्य, लोकमान्य, संत मान्य, आदर्शे या सर्व वृत्तीला अनुसरून जो जीवन जगतो ते खरं ग्रेट जीवन आहे. ऐका, एखादा महात्मा जीवन जगत असताना आयुष्याच्या पहिलं तीराला जाऊन जेव्हा पाठीमागं वळून पाहतो ना तेव्हा त्या माणसाला आपल्या जीवनाचं समाधान भेटावं, हे खरं ग्रेट जीवन आहे. आपल्याविषयी लोक काय म्हणतात, मित्र काय म्हणतात, पाहुणे रावळे काय म्हणतात, आपला मोठेपणा समाज किती करतो याला अजिबात महत्व नाही. आपल्याला कधीतरी आपल्या जीवनाचं कौतुक वाटणं हे खरं जीवन आहे. आणि असं जीवन हे संतांनाच घडत असतं, ज्याने आयुष्यभर नामसाधना केली अशा माणसाला घडत असतं. कारण लोकांनी केलेली स्तुती, लोकांनी केलेलं कौतुक हा कधी मोठेपणा ठरत नाही. लोकांनी मोठेपणा देण्याच्या ऐवजी कधीतरी आपण डोळे बंद करावे आणि आपण आपल्या हृदयाला विचारावं, खरंच आपण जसं वागतो तसं जीवन जगतो का. ज्या वेळेला आपलं मन आपल्याला साक्षीभूत होईल ना त्यावेळेला ते खरं ग्रेट जीवन आहे. आणि असं जीवन आदरणीय वैकुंठवासी फकीरा महाराज जगले. मला हे सांगायचं आहे बघा. अगदी सोपं बोलायचं ठरलं तर बाह्यवृत्तीने माणूस कसा जगतो हे जग बघत असतं. ऐका बरं का, बाह्यवृत्तीने मनुष्य नेमका जीवन कसं जगत असतं हे जग बघत असतं. आणि आतल्या वृत्तीने मनुष्य जीवन कसा जगत असतो हा जगदीश बघत असतो. जगाने बघण्यापेक्षा आपल्याकडे कधीतरी जगदीशाने लक्ष द्यावं हे महत्वाचं नाही महाराज. म्हणून एक ग्रामीण भाषेमध्ये मन ऐकायला भेटते. काय ऐका, दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. बघा, माणसाने चांगलं असावं का चांगलं दिसावं? तुम्ही थोडं बोला, मी थोडं बोलतो, हा वेळ कमी आपल्याला. माणसाने चांगलं असावं का चांगलं दिसावं? तुम्ही झोपले काय? हा, चांगलं असावं आहे का ना. दिसण्याला काय हो, हा दिसण्याला काय, कोणी ब्युटी पार्लरमध्ये गेलं की चांगलं दिसायलंय, पण आतून कधीतरी स्वच्छ असलं पाहिजे ना. जो आतून स्वच्छ होतो ना महाराज ते खरं ग्रेट जीवन असतं. या संदर्भामध्ये जगद्गुरु तुकोबाराने गात्यामध्ये सलग 3 दृष्टांत दिले. ऐका बरं का. तुकोबाराय म्हणले बाह्यवृत्तीने किती डेंटिंग पेंटिंग केली, बाह्यवृत्तीने आपण किती सुंदर जीवन जगलो, पण आतून जर तसं नसलो ना महाराज बाहेरच्या जीवनाला भगवान परमात्मा दारामध्ये किंमत देत नाही. म्हणून आतून सुद्धा तसं असलं पाहिजे. तुकोबाराने 3 दृष्टांत दिले. ऐका. पहिला दृष्टांत, जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात एक नाणं आहे, नाणं पाला पाडायला पडू द्या, इकडे लक्ष द्या. नाणं खोटं नाणं बरं का, खोटं. त्या खोट्या नाण्याला बाहेरून सोन्याचा कितीही मुलामा लावला, मुलामा कळतो सोन्याचा, सोन्याचा कितीही मुलामा लावला ते नाणं सोन्याचं मुलाम्याचे नाणे बोलले मुलाम्याचे नाणे आणि तुका म्हणे नोहे सोने. मुलाम्याच्या नाण्याला 1 किलोभर सोन्याचा मुलामा लावला, आतून कसं आहे ते खोटच आहे ना हो. या संदर्भामध्ये तुकोबाराने दुसरा दृष्टांत दिला. ऐका बरं का, ही माझी भाषा नाही बरं का, तुकोबाराच्या भाषेला खरंट आहे. तुकोबारा म्हणजे गाढव आहे, गाढव. गाढवाचा असा शृंगार केला महाराज, गाढवाचं मेकअप केलं, दाढी केली, कटिंग केली, कपडे घातले. कोणाची? गाढवाचे. गात्यातलं प्रमाण आहे बरं का, माथ्यातलं नाही. तुकोबाराय म्हणले हा बघा हे घोड आहे, होईन का घोड? नाही ना हो. गाढव शृंगारीले कोडे, काही केल्यानो हे घोडे, त्याचे भुंक नेणार आहे, स्वभावाशी करेल काय, म्हणून आतून शुद्ध असलं पाहिजे. तुकोबाराने अजून 3रा दृष्टांत दिला. हा दृष्टांत जरा जास्तच खरट आहे. अगोदर महिला मंडळीची क्षमा मागतो आणि हा दृष्टांत सांगतो. तुकोबाराय बोलले एखाद्या व्यभिचार करणाऱ्या स्त्रीनी ठसठसीत कुंकू लावलं आणि 10 तोळ्याचं मंगळसूत्र घातलं म्हणजे तिला पतिव्रता माऊली म्हणता येत नाही. अतिउत्तम झाले वेश्येचे लावणे, परी ती सुवासिनं न म्हणावी. म्हणून आतमधून शुद्ध झाला की भगवान परमात्मा जवळ करत असतो आणि ते खरं ग्रेट जीवन असतं. बघा
मी नेहमी म्हणत असतो माणसाने कमी जगावं पण चांगलं जगावं. आम्हाला आता हे आपलं वारकरी संप्रदायातला कार्यक्रम आहे वर्षश्राद्धाचा. कधी कधी ओळख नसते महाराज, युट्यूबवरून तारीख घेतात आहे का नाही पानसरे महाराज. तिथं गेल्यावर कळतं हे गेलेत कशानी. आम्ही तिथं गेलं का मग कळतं ज्यांचं वर्षश्राद्ध हे गेलेत कशानी. मग आम्हाला विचारावं लागतं बाबा काय करीत होते. ते म्हणतात बाबा होय 110 वर्ष जीवन जगले आणि 110 वर्षामध्ये गावातली एक पण कोंबडी जिवंत ठेवली नाही. याला जगणं म्हणत नाहीत महाराज. माणसाने थोडं जगावं, चांगलं जीवन जगावं. ऐका, माणसाने असं काहीतरी काम केलं पाहिजे, काम केल्यावर माणसाचं नाव झालं पाहिजे. वाक्य रिपीट करतो, माणसाने असं काहीतरी काम केलं पाहिजे, काम केल्यावर त्या माणसाचं नाव झालं पाहिजे. नाहीतर असं नाव केलं पाहिजे, नाव घेतल्याबरोबर काम तरी झालं पाहिजे. दोन्ही पैकी एका बाजूने माणूस जीवनच जगला पाहिजे महाराज. आणि अशाच माणसाचं 4 चौघामध्ये लोक नाव घेतात. कुणाचंही नाव घ्यायला मनुष्य तयार नाही. तुकोबाराय बोलले असं काहीतरी जीवन जगा जेणेकरून आपली कीर्ती आज अमर राहीन. आज अमर उत्तम जीव रे कीर्ती मागे, उत्तम जीव कीर्ती मागे मागे, उत्तम जीव तुका मने कमरने दिसारे, उत्तम जीव रे कीर्ती मागे, उत्तम जीव रे कीर्ती मागे, तुका मने कमरने दिसारे, उत्तम जीव रे कीर्ती मागे, उत्तम जीव रे कीर्ती तुकोबाराय म्हणले कीर्ती सुद्धा 2 प्रकारचे महाराज. गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखलाहा. गोकर्णाची सुद्धा कीर्तीच झाली आणि धुंदुकार्याची पण काय झाली, कीर्ती झाली. पण 2 कीर्तीतला फरक आहे महाराज. गोकर्ण पंडितो ज्ञानी, गोकर्ण पंडित होता, ज्ञानी होता आणि त्याचा भाऊ धुंदुकारी महाखलाहा. म्हणून उत्तमची उरे कीर्ती मागे, मरावं पण कीर्ती रूपाने उरावं, ह्याला खरं जीवन म्हणतात. काय काय माणसं असं जीवन जगतात महाराज, नाव घेतलं तरी डोळे बंद करावे वाटतात. ह्याला जीवन जगणं म्हणतच नाहीत. असतं का नाही. गावागावात चौका चौकात असे माणसं आहेत बरं का अजूनही. हा आहेत माणसं बिनपगारीन फुल अधिकारी असतात ना बसलेले. गावात पाहुणे होऊन कोणी आलं हे अगोदर चौकशी करणार, कुठं आलतात. हे जर म्हणले ना सखाता त्याच्या पोराला बघायला आलतो, त्याच्या पोराला तर घुरं येतोय, पाहुणे गेले तिथूनच वापस. असे काही काही माणसं जीवन जगतात ना. एका गावात एक माणूस होता महाराज, ऐका बरं का, त्याने कोणाचंच चांगलं होऊन दिलं नाही. कोणाचंच लग्न लागलं की अगोदरच काहीतरी काढायचं आणि लग्न मोडायचा. सप्त्याची मीटिंग बसली काहीतरी काढायचा आणि सप्ता मोडायचा. अशी माणसं असतात बरं का. म्हणून क्षमा मागून सांगतो, अजून शकुनी मिळाला नाही, अजून मंथरा मिळली नाही. बोलणं लक्षात येईल ना. अजून शकुनी जिवंत आहे, अजून मंथरा जिवंत आहे. म्हणून गावागावात दुर्योधन आणि कैकईच्या संख्या वाढायला लागल्यात. गावात माणूस महाराज कुणाचंच चांगलं होऊन दिलं नाही. वयोवृद्ध तर प्रत्येकाला व्हावंच लागणार ना. हळूहळू थकला आणि ह्याला अशी चिंता वाटू लागली, कशी कै मी उद्धार पावेल, ही चिंता वाटती हो याला. तेव्हा म्हणला मी जर मेलो गावचं वाटोळ कोण करीन. बोलणं लक्षात येईल ना. मी जर अचानक मेलो तर म्हणला गावाचं नेमकं वाटोळ कोण करीन. ह्याने आयडिया केली. गावातले शाणे माणसं बोलून घेतले. म्हणला हे बघा, मी आयुष्यभर चांगलं जीवनच जगलो नाही. मला माहिती मला मरण तर चांगलंच येणार नाही. पण जर मी मेलो म्हणला मला चौघाच्या खांद्यावर नेऊत नका, आपला अधिकारच नाही तो, आपली पात्रताच नाही. गावकरी म्हणले तुमचं म्हणणं काय. हा म्हणला मी जर मेलो ना माझ्या पायाला दोरी बांधा, आम्हाला असं वडीत वडीत न्या जा. गावकरी म्हणले तू न सांगता आम्ही हेच करणार होतो. तो त्रासच त्याला तेवढा दिला आणि मिळाला. आता ह्याची इच्छा होती, हिने सांगितलं होतं ह्याच्या पायाला दोरी बांधली. चला 4-5 शाणे माणसं, शाण्या माणसाने दोरी धरली, ह्याला वडीत वडीत चालवलं. ह्याचं नशीब एवढं चांगलं होतं, ज्या रस्त्याने वडीत चालवलं होतं नेमका तो रस्ता पोलीस स्टेशन पुढून जात होता. पोलिसांनी अशी विचित्र अंतयात्रा पाहिली आणि अख्खं गावच जेलमध्ये टाकलं. मिळाला पण गाव अटक करून मिळाला. धुंदुकारी महाखला हा. असं जीवन जगून काय उपयोग आहे. महाराजांनी प्रमाण दिलं, उत्तम चिवरी कीर्ती मागे असं काहीतरी जीवन जगावं. आणि हे सगळं विस्तार जो केला ना हा केवळ बाबासाठी बरं का. आदरणीय वैकुंठवासी फकीरा दादा हे असं जीवन जगले महाराज. ग्रेट जीवन. आयुष्यभर वारी, नामसाधना, अगदी तुकोबाराच्या मंदिरापासून काम चालू केलं आहे का नाही. अगदी तिथपासून ते इथपर्यंत आयुष्यभर परमार्थ केला. आणि असा परमार्थ करणं हे पुढच्या पिढीला
आपल्याला जीवन जगण्यासाठी एक आदर्श जीवन आहे. म्हणून आदर्श जीवनाची सूत्रावली नेमकी काय असते हे दादाकडे पाहून कळतं. विठ्ठल विठ्ठल हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. प्रार्थना करायची गरज नाही महाराज की त्यांना देवाच्या दारा जागा घ्या. हा आपली प्रार्थना करण्याच्या अगोदरच तिथं जाऊन बसलेले आहेत. कारण जीवन तसं जगलं ना तरी सुद्धा मी बोलून गेलो की आपल्या हिंदू धर्माची परंपरा आहे. वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. पाया या हेतूने काहीतरी वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने नामयज्ञ महोत्सव करावा लागतं म्हणून या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. मग त्यामध्ये 3 प्रकार पडतात. मी तुम्हाला सुरुवातीला सांगून गेलो. सनातन धर्मामध्ये मनुष्य गेल्यापासून एका वर्षामध्ये 3 विधी येतात. आता लक्ष देऊन ऐका. माणसाच्या जीवनामध्ये पहिला येतो तो 10वा, दुसरा येतो 13वा आणि तिसरं येते ते वर्ष श्राद्ध. या 3 विधीपैकी 2 विधी, 1 विधी आहे आणि 2 शास्त्र आहेत. 10वा विधी आहे. म्हणून शास्त्र असं सांगतं काही कारणाच्या निमित्ताने विधी बदलला तरी चालतो, 10वा मागं पुढं केला तरी चालतो, पण वर्ष श्राद्ध हे करता येत नाही महाराज. हे शास्त्र आहे बघा. मग का करावं लागतो 10वा, का करावं लागतो 13वा, का करावं लागतं वर्ष श्राद्ध? लक्ष देऊ नाही काय का. आपल्या सनातन धर्मामध्ये एकूण किती संस्कार सांगितले हो? तुम्ही झोपले काय सगळे? किती संस्कार सांगितले? 16. कोणते सांगितले ते आता नंतर पाहू कधीतरी, पण ऐका. एकूण 16 संस्कार सांगितले, पण ऐका 16चे 16 संस्कार प्रत्येकावरती होतात का? आपल्याला तर पहिली गोष्ट माहीतच नाहीत नेमके कोणते आहेत ते. पण 16चे 16 संस्कार प्रत्येकावरती होत नाहीत. पण 16 पैकी 3 संस्कार प्रत्येकावरती होतात. प्रत्येकावरती कोणते कोणते? आपण जेवढे इथं श्रोते मंडळी उपस्थित आहेत तिथं प्रत्येकाचं काही ना काहीतरी नाव आहे. याला नामकरण संस्कार म्हणतात. हा पहिला. नंबर 2, देव ब्राह्मणाच्या साक्षीने अग्नीच्या साक्षीने एक संस्कार होतो, त्याला म्हणतात विवाह. हे झाले 2. आणि या देहातून जीव निघून गेल्याच्या नंतर आपण नसतो महाराज पण देह असतो. अग्नीच्या साक्षीने एक संस्कार होतो, कोणता? अंत्येष्टी, अंत्यविधी. ही किती झाले? 3. आता मी जरा गणितात कच्चा आहे बरं का. 16 मधून 3 गेले, खाली किती राहिले? 13. म्हणून करावा लागतो 13वा. बघा 13वा का करायचं लक्षात आलं का? आपल्या इकडं हस्ती संचय नावाचं एक पिंडदान पाडतात. हस्ती संचय म्हणजे सावडणे. काही भागामध्ये 2ऱ्या दिवशी, काही भागामध्ये 3ऱ्या दिवशी. हस्ती संचय सगळे हस्ती गोळा करतो आणि पवित्र गंगेमध्ये विसर्जन करतो. पण त्या हस्तीचा एक तुकडा आपण ठेवत असतो, त्याला जीव खडा म्हणतात. ठेवतात का नाही? कुठं ठेवतात तो? कोऱ्या वस्त्रामध्ये बांधून. कुठं? येड्या बाबळीला. तिथं ठेवतात ना लोक. का गेलेला माणूस परत येतोय म्हणून. तो जीव खडा घरामध्ये आणायचा. गेलेल्या व्यक्तीच्या नावाने 13 दिवस एक ज्योत लावलेली असते. त्या ज्योतीच्या प्रकाशाला तो जीव खडा ठेवायचा. ते राहिलेले 13 संस्कार त्या अग्नीच्या साक्षीने जीवावरती होत असं म्हणून करावा लागतो 13वा. आता ऐका बरं का. एकदा का 13वा झाला की माणसाला पुढची गती प्राप्त होते. त्याला पहिलं यम दरबारामध्ये जावं लागतं. तो कोणी असू द्या, हरिभक्त असू द्या, माळकरी असू द्या, कोणी असू द्या, किंवा खाणारा पिणारा असू द्या, ही सुरुवात तशीच आहे प्रत्येकाची. त्याला यम दरबारामध्ये जावं लागतं. यम दरबारामध्ये जाण्याच्या अगोदर तिथं वैतरणी नावाची नदी, ही पद्मपुराणातले बरं का. पाहिली का तुम्ही नदी? तुम्ही म्हणता पाहिल्यावर आम्ही इथं कसं काय? नाही, बरेच लोक पाहून आले बरं का ती नदी. कधी? कोरोना काळामध्ये. मी सुद्धा जरा लांबून पाहून आलोय तिला. कोरोना काळामध्ये काय काय पोहून आले तिच्यात. मग ती वैतरणी नावाची नदी, त्या नदीच्या काठावरती जीवाला जायला 28 दिवस लागतात. पहिले 13 आणि हे 28, किती झाले? 41व्या दिवशी हा जीव त्या वैतर नदीच्या काठावरती जातो. तिथून त्याला कामधेनू नावाची गाय सहकार्य करते नदी पार करायला. हा यम दरबारामध्ये जातो. आपल्या जीवाचा न्याय निवाडा करण्यासाठी आपल्याला तिथे एक वकील लावावा लागतो. त्याचं नाव आहे चित्रगुप्त. चित्रगुप्त हा सरकारी वकील आहे, खाजगी वकील नाही. तिथं पैसे चालत नाही. तिथं ओरिजिनल 7/12 लागतो या 3.5 हाताच्या देहाचा. ओरिजिनल. नेमकं खाली काय काय केलंय बोल, लक्षात येलं ना आता? पैसे चालत नाहीत. इथं ह्याचा 7/12. तुमची ही जमीन तुम्ही कशी वापरली, ही जमीनच आहे 3.5 हाताची, ही कशी कसली, ही उगवण्यासाठी ह्याच्यामध्ये काय काय टाकलं, काय काय ओतलं, हे सगळं वकील अभ्यास करतो. आणि त्या वकिलाला जीवावरती अभ्यास करायला 265 दिवस लागतात. लक्ष देऊन ऐका बरं का. तिथपर्यंत जायला 59 पहिले, 41 झाले, 100, आणि तिथं गेल्याच्या नंतर अभ्यासाला 265. किती झाले? 365 दिवस पूर्ण झाले
की आपला निकाल लागतो ह्याला टाकायचं कुठं, मग ते कुणी असू द्या, स्वर्गात पाठवायचं का नरकात पाठवायचं हे त्याच्या कर्मानुसार 365 दिवस पूर्ण होतात. आणि एका वर्षाचे दिवस किती? 365. म्हणून 365 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर जे करावं लागतं त्याला म्हणतात वर्ष श्राद्ध. विठाला 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 दुसरं एक नाव आहे बघा, पुण्यस्मरण. आपण टाकलंय ना पुण्यस्मरण. पुण्यस्मरण म्हणजे काय? स्मरण म्हणजे त्यांचं स्मरण करणं आणि पुण्य म्हणजे 1 वर्षभर केलेलं पुण्याचं गाठोडं त्यांना देणं, याला पुण्यस्मरण म्हणतात. अशी एकूण 12 पुण्यस्मरण असतात. 12 पुण्यस्मरण पूर्ण झाले की तिथून पुढं पुण्यतिथी चालू होती. मग ते आपल्या करण्यावर असतं, पण हे प्रत्येकाला करावं लागतं बघा. त्याच्यामध्ये हे आजचा कार्यक्रम वर्ष श्राद्धाचा हे करावं लागतं. आपण या मृत्यूलोकामध्ये जीवन जगतो, याचं नावच मरका लोक आहे, बरोबर आहे का नाही? इथं प्रत्येकाला मरावं लागतं आणि जावं लागतं. जीवनाचा प्रवास वेगळा आहे आणि जीवाचा प्रवास वेगळा आहे. लक्ष दे, नाही का बरं का? म पासून म पर्यंत जो प्रवास संपतो त्याला जीवाचा प्रवास, जीवनाचा प्रवास म्हणतात. म म्हणजे माती, म म्हणजे माता. आईपासून ज्याचा प्रवास सुरू झाला आणि मातीत जो मिसळला त्याला जीवनाचा प्रवास म्हणतात. आणि जीवात्म्यापासून ज्याचा प्रवास सुरू झाला आणि परमात्म्याला जो पोहोचला त्याला जीवाचा प्रवास म्हणतात. हे दोन्ही प्रवास आहेत, पण दोन्ही प्रवास करत असताना रिकामे नाहीत. हे दोन्ही प्रवासामध्ये आपल्या डोक्यावरती ओझ आहे, ओझ. जीवनाच्या प्रवासामध्ये परिवाराचं ओझ आहे, देशाचं ओझ आहे, धर्माचं ओझ आहे, संस्कृतीचं ओझ आहे, खानपान, देश संबंध, वेशभाषा, देशभूषा, या सगळ्याचं ओझ घेऊन आपल्याला चालायचंय महाराज. कारण शास्त्राने असा नियम घालून दिला, जीवन जगत असताना प्रत्येक वयाच्या टप्प्यामध्ये माणसाने नेमकं काय काय करावं याचा विचार आलेला आहे बघा. शास्त्र सांगतं 25 पर्यंत विद्या कमवावी, 50 पर्यंत धन कमवावं आणि 50च्या नंतर देव कमवावा. हे शास्त्राचा विचार आहे ना. माणसाने दिवसभर असं काहीतरी काम करावं, संध्याकाळी सुखाने झोप आली पाहिजे, आणि आयुष्यभर असं कमवावं, मृत्यू चांगला झाला पाहिजे. हे शास्त्राचा विचार आहे. म्हणजे प्रत्येकाचा ओझ आहे. जसं सांसारिक जीवनामध्ये ओझ आहे ना, तसं पारमार्थिक जीवनाचं सुद्धा ओझ आहे महाराज. काय ओझ? याच देहाच्या साह्याने, याच देहातून आपल्याला आपल्याच हातून या भवबंधनातून मुक्त व्हावं लागतं. हे देहाचं ओझ आहे. मग तुकोबर आहे म्हणले दुसरं तुम्हाला कुणी मदत करणार नाही. इथून मुक्त होण्यासाठी आपल्याला आपल्याच हातावणूक सोडवणूक करायची. आपुली आपण क्या बात है? करा सोडवाना, आपुली आपण करा सोडवाना, संसार बंधना तोडावे गे, संसार बंधन आपुली प्रपंचामध्ये तुम्हाला कुणीही मदत करेल महाराज. वस्तू पाहिजे असेल देईन, प्रपंच करण्यासाठी पैसा पाहिजे असला देईन, पण परमार्थामध्ये कोण मदत करणार आहे हो? या भवदुःखाच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी आपल्याला आपलीच मदत घ्यायची. म्हणून आपुले आपण पाहुणेरावळी इथं मदत करू शकत नाहीत. संसार बंधन तोडावेगी हे जीवन आहे बघा. या संसाराच्या भवबंधनातून मुक्त होणं ही एक जबाबदारी बघा. म्हणून माणसाने जीवन जगत असताना आपला मृत्यू डोळ्यासमोर ठेवून जीवन जगावं. आपण कधीतरी मरणार आहोत हे कधीतरी डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे ना माणसानी. काही काही माणसं असं जीवन जगतात महाराज, विसरूनच गेलेत ते. मरणाची कारे नाही आठवणा, संचिताचे धन लोभ ठेवा, संचिताचे धन लोभ ठेवा. मरणाची कारे नाही आठवणा, संचिताचे धन लोभ ठेवा, संचिताचे धन लोभ ठेवा.
तुकोबाराय बोलले तुझ्या सगळं ध्यानात आहे बाबा. कोणाला किती पैसे दिलेत हे ध्यानात आहे, बंगला कोणाच्या नाव हे ध्यानात आहे, भविष्यातलं नियोजन आता आहे, पण जे आता समोर आहे त्याला मरण म्हणतात ते ध्यानात नाही ना महाराज. आपण हे विसरूनच गेलोत म्हणून मरण डोळ्यासमोर ठेवलं ना माणसं बरोबर दोरीत वागतात बरं का. क्षमा मागून बोलतो, परीक्षित राजा एवढा काय सुज्ञान नव्हता ऐका बरं का. माझं बोलणं योग्य वाटणार नाही. एका साधूच्या गळ्यामध्ये नाग टाकणारा राजा आहे तो. साधू ध्यानमग्न अवस्थेत बसलेले आणि हा धनुष्य काठीने नाग उचलतो आणि साधूच्या गळ्यात टाकतो. पण ज्या वेळेला त्याला कळालं ना मी मरणार रे, सगळं सोडून दिलं महाराज. राज्य सोडून दिलं, घरदार सोडून दिलं आणि फक्त भागवत कथा श्रवण केली का मरण कळालं. मला सुद्धा असं कधी कधी वाटतं देवाने प्रत्येकाच्या स्वप्नात जाऊन सांगाय पाहिजे तुझे 10 दिवस राहिलेत. सांगाय पाहिजे महाराज देवाने, हां सांगाय पाहिजे हे बघ तुझा 1 महिना राहिलाय, नीट राहा, तुझे 3 दिवस राहिलेत. लोक असे नीट वागते ना, लोक म्हणते 1च महिना राहिलाय, काय करायचं वाईट वागून का. मरण आठवलं पाहिजे हो. हा मरण आठवलं की लोक नीट वागतात, मरण आठवलं की लोकांना परमार्थ सुचतो बरं का, तोपर्यंत सुचत नाही. ऐका, आपल्या भारत देशामध्ये एक चक्रवर्ती सम्राट राजा झाला. चक्रवर्ती सम्राट ज्याला गौतम बुद्ध म्हणतात. त्यांचं खरं नाव राजा सिद्धार्थ. राजा लहान नव्हता, भारताचा एक हाती ज्याच्याकडे छत्र होतं सिद्धोद्धर नावाचा राजा, त्याचा एकुलता एक मुलगा राजा सिद्धार्थ. जन्म झाल्याबरोबर आकाशवाणी झाली, सांगितलं हे बघ हा एक तर संन्यासाचा सम्राट होईल नाहीतर भारताचा चक्रवर्ती सम्राट होईल. म्हणजे ह्याच्या दृष्टीसमोर नाशिवंत वस्तू आली संन्यासाचा सम्राट होईल आणि जोपर्यंत अविनाशी वस्तू आहे तोपर्यंत हा राजा राहील. अशी फिडिंग लावली महाराज सिद्धोधननी. त्याच्या राज्यातल्या नाशिवंत वस्तूच बाजूला काढून टाकल्या. एवढी तयारी केली होती, चरित्र वाचा बरं का. झाडाचं पान जर वाळलेलं खाली गळालं ना पान, तर जमिनीवर न पडता वरची वर उचलण्यासाठी माणसं होते का हे पान वाळलं कशाने हा परत प्रश्न विचारायला नको. म्हणजे किती तयारी असन का. नाशिवंत वस्तू डोळ्यासमोर आली, मरणारी वस्तू डोळ्यासमोर आली, हा संन्यास घेणार होता म्हणून एवढी तयारी केली. अख्ख्या राज्यातले म्हातारे माणसं राज्याच्या बाहेर काढून टाकले. जेवढे म्हातारे कोतारे होते ना, चला म्हणले निघा इथून का ह्याच्या डोळ्यासमोर म्हातारा यायला नको. पंचक्रोशीमध्ये एकही स्मशानभूमी ठेवली नाही का. जर मेलेला माणूस बघितला तर हा संन्यास घेईल. म्हणजे किती तयारी होती. नाशिवंत वस्तू आली की हा संन्यास घेणार. नेमकं झालं असं. त्याच काळातला बिंबी सम्राट नावाचा राजा, नेपाळ देशातला, इतिहासामध्ये नाव आहे बरं का, हे मंच सांगत नाही. बिंबी सम्राट नावाचा राजा, त्यांनी युवक मेळाव्याचं नियोजन केलं आणि त्याचं उद्घाटन या सिद्धार्थाच्या हातून ठेवलं. आणि त्याचा एक सारथी होता, चंडक नावाचा सारथी. आता हे 2 जणच, पाठीमागं सैन्य, राजा सिद्धार्थ रथामध्ये बसला, चंडक नावाचा सारथी रथ हाकत आहे. नेमकं त्याच दिवशी त्यांच्या वडिलाला सिद्धोधनला येता आलं नाही, काहीतरी अडचण होती. ज्या रस्त्याने ह्यांना जायचं होतं ना, त्या युवक मेळाव्याचं उद्घाटन होतं, 3 दिवस अगोदर रस्ता झाडीत होती. हे आता पण होतंय बरं का. बोलून लक्षात आलं तर बघा, खरंय का नाही. एखादा मंत्री यायचा असला ते अगदी डांबरीकरण हे, म्हणून मला वाटतं प्रत्येक 8 दिवसाला गावात मंत्री बोलवाय पाहिजे, किमान रस्ते तरी चांगले होते. आणि मग हा निघाला बघा, अगदी रस्ता झाडून घेतला, सूचना दिली ऐका परिसरातले सगळे म्हातारे माणसं गाव सोडून जा, राजा येणार आहे, ह्याच्या डोळ्यासमोर यायला नको. रथ चालला महाराज, गप्पा छप्पा चालू होत्या. नेमकं विपरीत घडलं. ज्या रस्त्याने सिद्धार्थ चालला होता त्याच रस्त्याने एक वयोवृद्ध माणूस चुकून हुकून कसा आला काय माहित नाही. हातामध्ये काटे आहे, पांढरे केस झालेले आहेत, कमरेचं कुब्बड पाठीमागे गेलेलं आहे, सगळं शरीर कृश झालेलं आहे. असा लटलट लटलट थरथर 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 करीत रथाला आडवा गेला. सिद्धार्थाने रथ थांबवला. थांब म्हणले हा कोणता प्राणी. सारथी इमानदार होता, म्हणला महाराज हा प्राणी नाही, मग हा सुद्धा मनुष्यच आहे. मनुष्य म्हणला हो. असं कसं काय. तो म्हणला ही जरा अवस्था आहे, एक ना एक दिवस प्रत्येकाला असं व्हावंच लागणार आहे. म्हणजे मी पण म्हातारा होणार 100% म्हणले, तुम्हाला व्हावंच लागणार. विवेकाला सुरुवात झाली बरं का. तिथून विवेकाला हळूहळू पुढं रथ गेला. पुढे रथ गेल्याच्या नंतर एक वयोवृद्ध माणूस व्याधीने ग्रासलेला होता, हातपाय खाजवत होता, सगळ्या पाठीवरती शरीरावरती त्वचा विकार झालेला होता, शरीर कृश झालेलं होतं, असं अगदी नकातून रक्त वाहत होतं, अगदी किडलेला मनुष्य होता. तो मनुष्य त्याने पाहिला. थांबा म्हणले रथ. रथ थांबवला. म्हणले हा कोणता माणूस आहे, हा कोणता प्राणी.
म्हणजे हा प्राणी नाही, हा सुद्धा मनुष्यच आहे. हा कसं काय म्हणले, ऐका. पहिली जरा अवस्था, पहिली कोणती होती? जरा अवस्था. कर्म वाईट असलं तर ही अवस्था प्राप्त होते, याला व्याधी म्हणतात. हळूहळू विवेक जागृत झाला, रथ पुढं निघाला. रथ पुढं निघाल्याच्या नंतर राम नाम सत्य हे एक प्रेत यात्रा चालली होती. परत रथ थांबवला. थांबा म्हणले, हे दिंडी कुठं चालली, ही यात्रा कुठं चालली? हे 4 जण काय करतात, ह्या माणसाला खांद्यावर का न्यायला लागलेत? कारण ह्याने मृत्यू अजून पाहिला नव्हता ना. सारथी असावा चंडक सारखा, सारथी असावा कृष्णासारखा, बरोबर आहे का नाही? त्याने सांगितलं, महाराज ही यात्रा नाही, ही जत्रा नाही, याला प्रेत यात्रा म्हणतात. असं प्रेत म्हणजे काय? आता त्यांनी पहिल्यापासून चालू केलं. पहिली जरा अवस्था, दुसरी व्याधी. व्याधीचं कर्म संपलं की मृत्यू अवस्था प्राप्त होते, आणि मृत्यू अवस्था प्राप्त झाली की 4च्या खांद्यावर घेऊन जावं लागतं. म्हणले याला कुठं चालवलंय? म्हणलं गावाच्या बाजूला स्मशानभूमी आहे. स्मशानभूमी म्हणजे काय ह्याला माहीतच नव्हतं ना काही. म्हणजे तिथं नेल्याच्या नंतर ह्याला जाळावं लागतं. जाळावं लागतं? म्हणले हो का? म्हणले मिळाला ना हा म्हणला मी पण मरणार का? म्हणले यात काय संशय, तुम्हाला सुद्धा मारावं लागन. मग ह्याच्यातून सुटण्याचा मार्ग काय? नेमका तिथं एक संन्यासी आला. म्हणले हे बघा, या ब्रह्मांडातला शेवटचा पर्याय आहे. या सगळ्यातून सुटायचं असलं तर ही अवस्था प्राप्त करावं लागते, त्याला संन्यासी म्हणतात. राजा सिद्धार्थाने त्याच क्षणाला रथातून उडी मारली, अरण्यामध्ये गेला, खडतर साधना केली, आणि त्यांचंच नाव पुढं महात्मा गौतम बुद्ध झालं. का? मरण कळलं महाराज. मरण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत माणूस नीट वागत नाही, मलाही सांगायचंय. म्हणून मरण कळलं पाहिजे. तुकोबर आहे म्हणले, मी माझं पारमार्थिक जीवन जगत असताना, प्रापंचिक जीवन जगत असताना मला सुद्धा माझं मरण कळालं, आणि मरण कळाल्यामुळे मी मरणाच्या अगोदरच मरून गेलो. अभंगाचं पहिलं मरणाही आधी राहिलो मरोने, मरणाही आधी राहिलो मरोने, मरणाही आधी राहिलो मरोने, मरणाही आधी राहिलो मरोने, नाही आधी राहिलो मरोने, मरणाही संत प्रकरण, उपदेश प्रकरण, हे प्रकरणच ना गात्यातलं. विरहिणी प्रकरणातला मरणा ही आधी. आता अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये 2 शब्द लय महत्वाचे, लक्ष देणं ऐका.
आधी राहिलो मरोनी. पहिला शब्द आहे राहिलो आणि दुसरा शब्द आहे मरोनी. महाराज हे दोन्ही शब्द विरुद्ध आहेत बरं का. राहिलो म्हणजे शिल्लक आहे, मी आहे, आणि मरोनी म्हणजे मेलो. आता मेलेला माणूस किंवा गेलेला माणूस कधी म्हणतो का मी राहिलो? जो आहे तोच म्हणेन ना. आता जो गेलाय, देह सोडून गेलेला आहे, तो म्हणेन का मी आहे बुवा? जो आहे तो म्हणेन का मी मेलोय? नाही ना. दोन शंका आहेत. पहिला आहे आधी राहिलो मरोनी. ऐका, याचा अर्थ असा, जगद्गुरु श्री तुकोबाराय देह रूपाने राहिले आणि जीवन रूपाने गेले. आधी राहिलो, देह आहे, पण मृत्यूच्या अगोदरच मी गेलो म्हणले. याला म्हणायचं मृत्यू ओळखणं. अध्याय 13. माऊली म्हणले तैसा तो या देहावरी उकिता जायसा पिढारी बैसला असे. बिढारी या शब्दाचा अर्थ आहे राखणदार. आपण जर पंढरपूरला तीर्थयात्रा करण्यासाठी गेलो ना, आता आलीच वारी 2 महिन्यांनी बघा. वारी करत असताना ज्या वेळेला पंढरपूरमध्ये आपण जातो आणि आपलं सगळ्यात महत्त्वाचं असतं की अगोदर आपण चंद्रभागेमध्ये स्नान केलं पाहिजे. कट्टर वारकरी अजूनही स्नान करतात, कच्चे वारकरी नळाला स्नान करतात, आहे का ना. कट्टर वारकरी कमीत कमीत काला होईपर्यंत वापस येतात का? नाही. आणि आताचे वारकरी पंढरीचा वारकरी वारी चुकून ये घरी असं होत. हा, चुकून येते नाही, चुकून ये घरी, दशमीलाच गावाकडं. आणि मग महाराज आपण चंद्रभागेमध्ये स्नान करायला जातो ना, आपलं जे गठुडं असतं ना, गठुडं कपड्याचं, हे पिशवी, आपण काय म्हणतो मित्राला, हे बघ मी तुझ्यापाशी ठेवतो, मी स्नानाला जातो, पुन्हा तू स्नानाला जा, मी तुझं गठोडं संपतो. गठोडं या शब्दाचा अर्थ आहे राखणदार, बिढारी. माऊली म्हणले तैसा तो या देहावरी उदास आयशिया परी. कैसा? उखिता जैसा बिढारी. तो राखणदार आहे, त्याला पक्क माहित असतं हे गठोडं माझं नाही, पण सांभाळतो का नाही? सांभाळतो ना. तसं संत महात्म्याला पक्क माहित असतं हे 3.5 हाताचं गठोडं माझं नाही, पण हा पंचमहाभूताचा गठुडा असो सुद्धा सांभाळतो बरं का. म्हणून माऊली म्हणले तैसे देहाभिमाने सांडूनी गुणकर्मे ओलांडूनी आणि साक्षीभूत होऊनी वर्तती देही. देहातच राहतात पण देहाला साक्षी ठेवतात. मग ह्याच संदर्भामध्ये 18 वाद्या काय म्हणतो ऐका. माऊली म्हणतात मुक्ताचे देह तैसे हालत चालत संस्कार वशे ते तो लोक पिशे करता म्हणते. ते करत नाहीत काहीच. आपण म्हणतो त्यांनी कर्म केलं, करीतच नाहीत. मग त्यांचं ते देह कर्म करतो ना महाराज, ते कसं कर्म करतो? माऊली म्हणले का नाना चक्री भांडे झाले ते कुलाले परते नेले. जुन्या काळातला दृष्टांत. जुन्या काळामध्ये कुंभारदादा मडकं घडवायचे बघा, आताही घडवतात पण टेक्नॉलॉजी आली, आता मशनी निघाल्या मडकं घडवण्याच्या. त्या जुन्या काळामध्ये असं गोलचाक असायचं, त्याला काय म्हणायचे किंवा गोलचाक असायचं ना खाली, त्याला चाकच म्हणू आपलं, कशाला अजून शब्द वाढवायचे आहे का ना. कशाला अगोदर टाईम नाही ते शोधत बसायचं का. ते चाक असायचं बघा, आणि तो कुंभार दादा असा चाक फिरवायचा, गरगर 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 चाक फिरवायचा. त्या चाकाला असा वेग द्यायचा, नंतर मातीचा गोळा टाकायचा, मडकं घडवायचा. मडकं घडून बाजूला काढलं तरी चाक फिरत राहायचं का नाही? पूर्वगतीमुळं. नाना चक्री भांडे झाले, भांड काढून घेतलं, पण पूर्व देहातल्या संस्कारामुळे देह कर्म करतात. आता जरा टेक्नॉलॉजीचा दृष्टांत सांगतो तुम्हाला. उदाहरणार्थ 100च्या स्पीडनी मोटरसायकल पळवली, पळवू नका, अनेक जणांचे गुडघे फुटलेत. उदाहरणार्थ 100च्या स्पीडनी मोटरसायकल जर पळवली आणि अचानक ती मोटरसायकल न्यूट्रल केली, बंद केली, ब्रेक न दाबता, मोटरसायकल जाग्यावर थांबते का पळत राहते? तुम्ही झोपले काय? हा, पळत राहते. कशामुळं? पूर्वगतीमुळं. पूर्वची गती ना. तसं साधू संत या देहामध्ये कर्म करतात. कशामुळं? पूर्व देहाच्या संस्कारामुळं. म्हणून मुक्ताचे देह तैसे. त्यांचा देह तसा आहे महाराज, राहतात देहातच पण देहापासूनच वेगळे झाले. यालाच म्हणायचं मरणाही आधी. बरोबर आहे का नाही? मरणाच्या अगोदर मरण जिंकणे याला म्हणायचं. मरण 2 प्रकारचं आहे, ऐका बरं का. देहाचं मरण वेगळं आणि देहाच्या तादात्म्याचं मरण वेगळं. आपण मरतो ते देहाने, देहाच्या तादात्म्याने आपण मरत नाहीत. मरण या शब्दाचा अर्थ आहे शेवट. लक्ष देऊन ऐका. शेवट आणि मरण ह्याच्यातला फरक सांगतो तुम्हाला. समुद्राचं पाणी भांड्यामध्ये घेतलं, समुद्रातलं पाणी आणि भांड्यातलं पाणी एकच आहे. जोपर्यंत त्या भांड्यातलं पाणी समुद्राला मिळत नाही तोपर्यंत त्या पाण्याचा शेवट होत नाही. आता ते भांड्यातलं पाणी घागरीत टाकलं, त्या पाण्याच्या अवंतारामध्ये बदल झाला का त्याचा शेवट झाला? तुम्ही झोपायला नाहीत ना, तुम्हाला वाटेल काय काय बडबड करायला.
त्याचा काय झाला बदल झाला, शेवट झाला नाही. ते परत घागरीतलं पाणी एखाद्याने माठात टाकलं, अजून काय झाला बदल झाला. माठातलं पाणी तांब्यात घेतलं, अजून काय झाला बदल झाला. असं जीवात्मा नावाचं पाणी 84 लाख योनीच्या माठात जरी फिरलं तरी त्याचा शेवट होत नाही. जोपर्यंत ते पाणी समुद्राला मिळत नाही, जोपर्यंत जीवात्मा परमात्म्याला मिळत नाही, तोपर्यंत या देहाचा शेवट होत नाही. म्हणून देहाचं मरण वेगळं, देहाच्या तादात्म्याचं मरण वेगळं. आपण जे मरतो ते देहाने मरतो महाराज. देहातला जीव आत्मा हा तसाच घुटमळत राहतो, ह्याला मुक्ती भेटत नाही. बघा आपलीकडे दशकिऱ्याचे प्रवचन असतात, सकाळीच करून आला तुम्ही आहे का नाही. मी कराडला प्रवचनाला गेलो होतो, कराड, सातारा, सांगली आणि आळंदीतून गेलो होतो. नवीन प्रवचन करायचो वाघ महाराज, नवीन, एवढं नवीन 1 तास बोलता येत होतो. किती नवीन तुमच्या लक्षात आलं ना. आता तिकडं प्रवचन सुरू होण्याचा टाइम आहे, आपलीकडे सुद्धा टाइम आहे, पण सुटण्याचा टाइम आहे का? कधी सुटतं इकडं? हा, कावळा शिवला तर हे नवीन प्रवचन करायला लय अवघड जातं बघा. मी गेलो प्रवचनाला, मला माहीत नव्हतं महाराज. 1 तास झाला, 1.5 तास झाला, कावळे काही आहे ना बा. अख्खं गाव वाट बघत होतं. कोणाची? माझी ना, कावळ्याची. कधी कावळे येते, कधी पिंडाला शिवते, कधी प्रवचन संपन्न, कधी घरी जातो. सगळ्यात जास्त मी वाट बघत होतो. माझे पानं चिटकायला लागले होते मागून मागून. आणि मग महाराज अख्खं गाव वागड बघत होतं. त्यांना 2-3 मुली आल्या, मुलं आले, पिंडावर हात ठेवला, संकल्प केला, अमुक करू तमुक करू, वारी करू, हे करू ते करू, पण कावळे काय आले नाही. आणि तो सामान्य शेतकरी नव्हता महाराज कराडचा. 400 एकर ऊस बागायतदार होता. एकट्याचा 400 एकर ऊस होता. तिकडे ऊसाचं क्षेत्र आहे, आपल्याकडे द्राक्षाचं क्षेत्र आहे. 400 एकर ऊस मध्ये किती मोठा असन महाराज. आणि ऊस गेलेला नव्हता, ऊस उभा होता, असा ताजा ऊस महाराज. सगळं गाव आलं, पिंडाला शिवून गेलं, पण कावळे आले नाही. नेमका त्या ठिकाणी कारखान्याचा संचालक शेतकी अधिकारी आला होता. जो शेतीच्या ऊसाच्या नोंदी घेतो ना, तो अधिकारी आला होता. सगळ्याचं लक्ष अधिकाऱ्याकडे गेलं. म्हणले साहेब अख्खं गाव पिंडाला शिवून गेलं, कावळे आले नाही, फक्त तुम्ही एकटेच राहिलात. ते मला माझा ह्याचा काय संबंध आहे का? मी काय पाहुणा का, रावळा का, नात्यातला का, गोत्यातला का? नाही 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 म्हणले. पण या आता शेतकी अधिकारी पुढे गेला. ऐका बरं का, असा पिंडावर हात ठेवला आणि म्हणला रावसाहेब पाटील तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, उद्याची उद्या तुमच्या ऊसाला टोळी पाठवतो. भराभराच कावळे आवली. रावसाहेब पाटलाने देह सोडला होता का देहाचा संबंध सोडला होता? बोला, देह सोडा होता, संबंध तिथंच गुतला होतात ना. हा, याला मरण म्हणत नाहीत महाराज. तुकोबाराय म्हणले आम्ही देहात असून देहही सोडला आणि देहाचा संबंधही सोडला, याला म्हणायचं मरणाही आधी राहिलो मरुनी, मरणाच्या अगोदर म्हणून राहिलो. त्यामुळं आमचं जे मन करीन ना तोच परमार्थ, आमचं मन करीन तोच संकल्प, आमचा देह करीन तीच साधना. म्हणून आता आम्हाला दुसरं काही करायची गरज लागत नाही. फक्त आता तुम्ही एक काम करा का, आमचं नवल पहा म्हणले केवढं येते. आता तुम्ही पहा मुचे नवल, 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 आता तुम्ही पहा मुचे नवल. नकावे सुबोल वाया बिन, नकावे सुबोल वाया बिन, आता तुम्ही पहा मुचे नवल, आता तुम्ही पहा मुचे नवल. नकावे सुबोल वाया बिन, नकावे सुबोल वाया बिन, आता तुम्ही पहा मुचे नवल, आता तुम्ही पहा मुचे नवल. पहा, आणि हे नवल आहे महाराज साधू संत जीवनातलं. नवल या शब्दाचा अर्थ आहे चमत्कार. नवल म्हणजे आश्चर्य, जगाच्या विपरीत क्रिया घडणे याला म्हणायचं नवल.
जे जग नेहमी करतं त्याच्या विरुद्ध जो कोणी करतो ना त्याला नवल म्हणायचं. संताच्या जीवनातलं वेगळं नवल आहे आणि देवाच्या जीवनातलं वेगळं नवल आहे. आपल्याला इथं संताचं नवल पाहिजे. देवाचं सुद्धा नवल आहे ना महाराज. जगाच्या विरुद्ध क्रिया करणं त्याला नवल म्हणतात. देवाच्या जीवनातलं काय नवल आहे? ऐका, नवलता या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. काय नवल आहे? सारथे कुणाचं करतंय? पार्थाचे. हे नवल आहे ना महाराज. जो अख्खं ब्रह्मांड चालवतो त्याला रथ कुणाची चालवायची पाळी आली? अर्जुनाची. हे नवल आहे. किंवा दुसरं नवल सांगतो, नवल केवडे केवडे. कोणतं? नकळे कानोबाचे कोडे. हे नवल नाही, पुढच्या चरणात नवल आहे. पृथ्वी जेने तृप्त केली, अख्खं ब्रह्मांडाला जो भगवान परमात्मा जेवू घालतो त्याच्या पाठीमागं यशोदा काटे घेऊन धावते, खाय ना खाय ना. त्याची यशोदा भोजन घाली. हे कुणाचं नवल आहे? देवाच्या जीवनातलं नवल आहे ना महाराज. म्हणून नवल म्हणायचं. मग तसं संताच्या जीवनातलं काय नवल बरं पाहण्यासारखं? तुकोबर आहे म्हणले, आता तुम्ही पहा पहा म्हणले आमचं नवल. नेमकं काय नवल आहे? साधू संताचं जीवनच नवल आहे. नवल म्हणण्याची गरजच नाही हो, त्यांचं जीवन सगळं नवलानीच भरलेलं आहे ना. साधू संताच्या जीवनातला चमत्काराच्या कथा काय कमीत का काय? किती नवल आहे, किती हो. तुम्हाला दोन दोन नवल सांगतो संताच्या जीवनातलं. माऊलीच्या जीवनातलं 2 नवल आहे. तुकोबऱ्याच्या जीवनातलं नवल आहे. नाथबाबाच्या जीवनातलं नवल आहे. नामदेव महाराजाच्या जीवनातलं नवल आहे. माऊलीच्या जीवनातलं काय नवल आहे? एकच नवल सांगतो, सगळ्यात मोठं नवल. ऐका, या ब्रह्मांडामध्ये पुस्तक एक नाहीत, अनेक पुस्तक आहेत महाराज. ग्रंथ एक नाही का, अनेक ग्रंथ आहेत. अनेक धर्माचे वेगवेगळे ग्रंथ आहेत, पंथाचे वेगवेगळे ग्रंथ आहेत, माणसांनी लिहिलेले ग्रंथ आहेत का नाही पुस्तकं? पण जगाच्या पाठीवर अजून कोणतंच पुस्तक मेलेल्या माणसांनी लिहिलं नाही. पुस्तक कोण लिहितं? जिवंत का मेलेला मनुष्य? जिवंत मनुष्य. जगाच्या ग्रंथातला जर विचार केला तर सगळ्याच्या सगळे ग्रंथ, सगळ्याच्या सगळे पुस्तकं जिवंत माणसांनी लिहिलेत. पण माऊलीचं नवल सांगतो, ज्ञानेश्वरी लिहिली कुणी? मेलेला माणूस जिवंत करून ज्ञानेश्वरी लिहिली. हे माऊलीचं नवल आहे हो. कमी नवल आहे का हो? हा, ज्या वेळेला गुरुनाम गुरु सद्गुरू मामासाहेब दांडेकर, आम्ही नव्हतो त्यावेळेला, जोग महाराज संस्थेमध्ये पाठ घ्यायचे ना, त्यावेळेला विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला. म्हणले, गुरुजी आम्हाला असं वाटतं माऊलीपेक्षा भक्त मोठा अर्जुन आहे. का बरं? म्हणले, बघा ना, अर्जुनाचा रथ स्वतः श्रीकृष्ण चालवतात, हाकतात, म्हणजे मोठा कोण भक्त आहे? म्हणले, अर्जुन आहे. मामा म्हणले, नाही नाही, अर्जुनापेक्षा मोठे भक्त माऊलीत. म्हणले, कसं काय? उत्तर आहे का? मामा म्हणले, रथ चालवणं वेगळं, रथ ओढणं वेगळं. चालवणारा जरी श्रीकृष्ण असला, रथ ओढायला कोण ओढत होते? घोडे. पण ऐका, माऊलीची भिंत ओढायला घोडे नव्हते महाराज. भगवान परमात्म्याने आपल्या अंगाने भिंत ओढली. म्हणजे मोठं कोण आहे? माऊली मोठेत ना हो. ही ताकद हे सुद्धा नवलच आहे बघा. ज्ञानेश्वरी लिहिली हे नवल आहे. भिंत ओढली हे नवल आहे. नाथबाबाच्या जीवनातलं नवल आहे. ज्या वेळेला भागवत ग्रंथ लिहून पूर्ण झाला, काशीला गेले. आपला ग्रंथ तिथल्या काशीच्या विद्वान ब्राह्मणाला दाखवला. ग्रंथाची अवहेलना केली आणि भागवत ग्रंथ काशीच्या विश्वनाथाच्या नदीमध्ये फेकून दिला. त्यावेळेला गंगामाया प्रगट झाली आणि वरच्या वर ग्रंथ झेलला. हा त्यांच्या जीवनातलं नवल आहे. म्हणले, तुकोबाऱ्याच्या जीवनातलं काय नवल आहे? जो जग करतं त्याच्या विरुद्ध जे लोक क्रिया करतात त्याला नवल असतात. तुकोबाऱ्याच्या जीवनातलं पहिलं नवल, अख्खा समाज पैशाच्या पाठीमागं लागला. अख्खा समाज बरं का, जन्मल्यापासून ती मृत्यूपर्यंत सगळ्याला पैसा प्यारा आहे का नाही हो? सगळ्याला पैशाची गरज आहे. पण हिंदुस्थानचा आराध्य दैव जेव्हा छत्रपती शिवाजी राजाने नजरांना पाठवला जगद्गुरु तुकोबारला हिरे माणिक मोती, नजराण्याबरोबर एकच नवल सांगितलं, ते माझं मृत्तिके समान. हे नवल आहे का नाही हो? ज्याला लोक लुबाडून घेण्याचा प्रयत्न करतात ते आयतं आलं तरी परत पाठवलं. हे काय त्यांच्या जीवनातलं नवल. दुसरं नवल सांगतो, ऐका. जगाच्या पाठीवर अजून असा एकही ग्रंथ नाही पाण्यात सोडला वर आला आहे का? सोडून बघा कोण लिहिलेले पुस्तक असतील तर. पण जगद्गुरु तुकोबाराचा पंचमवेद गाता 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 13 दिवस पाण्यात होता. नुसता पाण्यात नव्हता हो, त्याला खालून दगड बांधले होते. दगड 13 दिवसाच्या नंतर सुद्धा जसा कोरडा गाता पाण्यात गेलता ना महाराज, तसा कोरडा गाता पाण्याच्या वर आला. हे तुकोबाराच्या जीवनातलं नवल आहे.
म्हणून तुकोबाराय म्हणले आता तुम्ही पहा आमुचे नवल. समय जाना भलं ते हुशार आहे सगळे, सगळ्याला वेळेचं बंधन आहे ना. प्रमाण सगळ्याच्या तोंडात आहेत, पण ते म्हणते देवात का नाही 12 वाजायले. हे नवल हे सुद्धा नवलच आहे का नाही. साधू संतांच्या जीवनातलं नवल आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुम्ही जास्त विचारच करू नका, तुम्ही पहा म्हणले आता तुम्ही पहा आमुचे नवल. नका वेचू बोल वायाविनं, वायपड बडबडच करू नका वायाविनं. काय काय माणसं वायपड बडबड करत असतात, पाहायचं वेगळं आणि बोलणं वेगळं. म्हणून माऊली म्हणले माणसाने बोलावं कसं. तैसे साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. एक महत्वाचं वाक्य सांगू का. शब्दांना चांगली रेंज असली की माणसाचा नेटवर्क तुटत नाही बरं का. फक्त मोबाईलच्या रेंजपेक्षा माणसाच्या शब्दाला रेंज चांगली असली पाहिजे. माणसं जुळून राहत असतात, जुळून. आणि एक गोष्ट सांगतो, मायबाप शब्दाचा घाव लय मोठा आहे. शास्त्राचा घाव तरी भरून निघतो, पण शब्दाने झालेला घाव माणसं आयुष्यभर विसरत नाहीत. म्हणून माणसाने थोडंच बोलावं, पण प्रेमळ बोलावं. मुखी अमृताची वाणी आहे का ना. बोलो आयसा बोले जेने बोले विठ्ठल डोले. कायकाचं बोलणं असं, बोलो आयसा बोले जेने बोले मैस दावत तोडून पळी. असं बोललं नसा हो. माणसाने थोडं बोलावं. मग तुकोबाराय म्हणले वायफड बडबड करूनच नका वेचू बोल वायाविना. का बोलू नका. तुकोबाराय म्हणले तुम्ही कितीही बोललात आणि कसंही वागलात तरी तुमची आणि माझी अजिबात बरोबरी होऊ शकत नाही. अभंगाचं शेवटचं
तुकोबाराय म्हणतात तुमची माझी बरोबरी होऊ शकत नाही. कशामुळं? तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी, भयभीत आहात. नारी या शब्दाचा अर्थ पण स्त्रीवाचक नाही. नारी म्हणजे सर्व समाजाला बरं का. नारी या शब्दातच वेलांटी काढली की नर हा शब्द आहे. तुका म्हणे तुम्ही म्हणजे आपण सर्व भयग्रस्त आहोत महाराज. मरणाला भिणारी आपली माणसं आहेत आपण. मग आपण मरणाला भीतो आणि साधू संत निर्भय झालेत. आपल्या त्यांची बरोबरी कशी होऊ शकल? म्हणून कैशी सरी, सरी म्हणजे बरोबरी, कैशी सरी संग तुम्हा. आपण भयग्रस्त आहेत. मृत्यू लोकांमध्ये भीत नाही असा माणूसच नाही. कोणी कशालाच भीत नसलं तरी बायकोला का होईना भेतच. आणि जे बायकोला भेट नाही ते मरणाला तरी भेटत ना. एवढे काय माणसं मरणाला भेटतात. कोरोना काळामध्ये कोरोना झाला म्हणूनच काही मेली. कायला झालाच नव्हता महाराज. क्वारंटाईन केली कीच गेले का मरणाचं होय. आणि खरं सांगू का, मरण ही सुद्धा देवाची कृपा आहे. लक्ष देऊन ऐका. एक डोळ्यासमोर तुमच्या उदाहरण आणा. 100च्या जर मनुष्य पुढे गेला, 110 वर्ष जीवन भेटलं, 120 वर्ष जीवन भेटलं, त्या जीवाचे होणारे हाल, त्या जीवाच्या होणाऱ्या अवेलना, घरादारातून येणारा मनस्ताप, या सगळ्या संकटाला सामोरे जाण्यापेक्षा योग्य वेळी माणसाला मरण येणं ही सुद्धा देवाचीच कृपा आहे ना महाराज. कृपा आहे ना. तुकोबाराय म्हणले कैशी सरी नाही, काही नाही, टाळ्या वाजेल त्याच्यामध्ये. कैशी सरी संग तुम्हा. आपण भयग्रस्त आहोत. तुकोबाराय म्हणले आम्ही निर्भय अवस्था प्राप्त झाली. परमार्थातल्या जीवनातला सगळ्यात मोठा अलंकार, दागिना, ज्याला निर्भय म्हणतात. निर्भर आणि निर्भय हे दोन शब्द आहेत. निर्भय म्हणजे भयविरहित आणि निर्भर म्हणजे परिपूर्ण. आम्ही परिपूर्णही झालो आणि निर्भय म्हणजे भयविरहितही झालो. कशामुळं महाराज? परमार्थ साधण्यामुळे. प्रपंचामध्ये किती कष्ट केलं तर निर्भय अवस्था आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. परमार्थामध्ये निर्भय अवस्था प्राप्त होते. काही माणसाची निर्भयता ही झाकलेली असते बघा. वाटतं काही माणसं अजिबात भीत नाहीत, पण भीत असतात. मनगटबळाने झाकतात. काही निर्भय अवस्था पैशाने झाकलेली असती. काही निर्भय अवस्था सत्तेने झाकलेली असती. पण ज्या साधनाच्या माध्यमातून आपलं निर्भय होण्याचा प्रयत्न करतो ते साधन संपलं की भयच पुढे येतं. बोल लक्षात आलं ना. काही माणसं पैशाच्या जोरावरती निर्भय होतात. कशालाच भेट नाहीत महाराज. कशामुळं? पैसा आहे ना. दादागिरी, गुंडशाही. हा भेटत नाही कशाला? का? पैसा आहे. पण दादा पैसा गेला की तेच मांजरीसारखं वागतात. का? ही मान्यता सर्व काळ टिकत नाही. हा संसारिक जीवनाने इतर तत्वावरती केलेली मान्यता आणि इतर तत्वावरती केलेली निर्भय अवस्था ही दीर्घकाळ टिकत नाही. काही लोक सत्याने निर्भय होण्याचा प्रयत्न करतात. सत्ता आली आता कशाला कोणाला भेटे? का? माझ्याकडे सत्ता आहे. पण एक महत्वाचं वाक्य सांगू का? ऐका बरं का. लक्ष देऊन ऐका. घड्याळीतली वेळ आणि सत्याचा खेळ कधी बदलल सांगता येत नाही. जे कपडे घालून इंग्रजांनी भारतावरती 150 वर्षे राज्य केलं तेच कपडे आज बँडवाले घालून लग्नामध्ये खुळखुळे वाजवितात. बोल लक्षात आलं ना. कपडे तेच आहेत. सत्ता गेली, काळ गेला. महाराज माऊली म्हणले नऊस राजाला स्वर्गाचं ऐश्वर भेटलं होतं, स्वर्गाची सत्ता भेटली होती, वापरता आली नाही हो. हा त्याच्यामुळं सर्प योनीला जावं लागलं. माऊली म्हणले नऊस सर्गापती झाला तरी तो रहाटे भांबावाला, तो भुजंगत्व पावला नेनसे काही तुला माहित नाही का? माऊलीचे शब्द आहेत. नऊस राजा झाला होता पण वापरता आले नाही. म्हणजे सत्याची निर्भयता, सत्ता संपली, निर्भयता गेली. काही लोक दहशतीने निर्भयता प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. गावात दहशत, तालुक्यात दहशत, जिल्ह्यात दहशत संपली, निर्भयता संपली. काही लोक दुसऱ्याच्या जीवावरती निर्भयता प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. ते सोडून गेले, निर्भयता संपली. पण निर्भय अलंकार आहे. तुकोबाराय म्हणली ही आम्ही निर्भय अवस्था परमार्थामध्ये नामस्मरणाच्या जोरावरती प्राप्त केली म्हणून आम्ही निर्भय झालो. म्हणून तुमची आम्ही माझी बरोबरी होऊ शकत नाही. म्हणून तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी आणि कैशी सरी संग तुम्हा. तुमची माझी बरोबरी होऊ शकत नाही. हे सगळं जे भेटलं ना महाराज, हे पारमार्थिक जीवन जगून भेटलं. आणि पारमार्थिक जीवन जगत असतानाच तुकोबाराय म्हणले मरण आहे आधी, मरण पुढे अजून आलं नाही किंवा येणार आहे का नाही हेही माहीत नाही. पण मरणाच्या अगोदर देह तादात्म्य नावाची अवस्था संपली. मी देह तादात्म्य मुक्त जीवन जगलो म्हणून मरणाच्या अगोदर मरणाला जिंकून घेतलं. असा अभंगाचा आशय. एकदा फक्त पुरुष मंडळीने 2 हात वर करा.
नाही, इथून उठल्याबरोबर हातात अक्षदा घ्यायचा आहे का नाही. आता लग्न तिथं आहे. खरंच बोलून गेलो. समस्त जाधव परिवाराचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तिने त्यांची सुपुत्र असणारी त्यांना तिघांनी मिळून वैकुंठवासी श्री हरिभक्तपरायण आपल्या परिसराचा वैभव आदरणीय श्री हरिभक्तपरायण फकीरा कारभारी जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा भव्य दिव्य कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये कृतज्ञता व्यक्त झाली आणि कृतज्ञतेतून हा केलेला कार्यक्रम असतो. म्हणून माणसाने कृतज्ञ असूनही कृतज्ञ असावं बरं का. आपल्यावरती आपल्या आईचे उपकार असतात, आपल्यावरती आपल्या वडिलांचे उपकार असतात आणि त्या उपकाराची परतफेड म्हणून हे 10वा 13वा वर्षराध हे करावं लागतं. काही काही पुरोगामी विचाराचे माणसं म्हणतात महाराज हे काय गरज आहे करायला, केले नाही केलं तर काय चालतं. ऐका, करावंच लागतं महाराज. पितृऋण भेटत असतं आणि पितृऋण लागलं की जवळच आहे. नारायण नागबली करायला सोपं आहे काय मग ते. त्याच्यापेक्षा हे करावं लागतं. 10वा असेल 13वा असेल वर्षश्राद्ध असेल. माऊली म्हणले नुसता हरिपाठ केला तरी चालतो. बरोबर आहे का नाही. हा ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ आणि पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरिपाठ, नामस्मरण, भजन, कीर्तन, अन्नदान हे करावं लागत असतं. अगदी आता इतिहास राहू द्या बरं का, खूप वेळ येईल पुढं सुद्धा आपल्याला अनेक कार्यक्रम आहेत. वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला जरा शोभून दिसत नाही मला असं वाटतं, हे का नाही. बरं शक्य आहे का नाही. हां म्हणजे मला असं वाटतं बरं का, आपण आहे माझी वडाळी बोला तारीख घेतली पुढच्या वर्षीची रामनवमीच्या आदल्या दिवशी. 1 वर्ष बाकी आहे. आपण आपलं ह्याला शिंदे गावाला बाळू शेट कसं आहे वर्षश्राद्धाचा कार्यक्रम जरा आहे. ऐका, पिंड पदावरी दिला आपुलीय करी. तुकोबाराय बोले पिंडदान झालं की सगळं झालं समजावं लागत असतं आणि पिंडदान पाडावं लागत असतं. त्याची वेळ ठरलेली. एक पद्मपुराणातला श्लोक सांगतो. अपर्णा ही देवानाम, आपलं सॉरी पूर्वांना ही देवानाम, मध्यांना ही मनुष्यानाम, अपर्णा ही पितृनाम आणि सायंना ही भूतप्रेतादिनाम. आता आम्ही काही काही भागामध्ये फिरतो महाराज बरं का. आपल्या इकडं सगळे वारकरी माणसं आहेत म्हणून मला कधी कधी समजून सांगावं लागतं. वर्षश्राद्धाचं पिंडदान दुपारी पाडावं लागतं, संध्याकाळी कीर्तन ठेवलं ह्या भागामध्ये आणि संध्याकाळी पिंडदान. हे चुकीचं आहे का नाही बरं. अपर्णा म्हणजे दुपारची वेळ ही पितृपक्षासाठी रिझर्व ठेवलेली. जशी पूर्वांना ही सकाळची वेळ कशासाठी, देवपूजेसाठी. देवपूजा आपण सकाळी करतो का संध्याकाळी. किती गडबडीचं काम असलं किती, देवपूजा कधी करतो, सकाळीच करतो ना. असं म्हणतो का आता जातो आणि संध्याकाळी आल्यावर देवपूजा करतो, त्याला देवपूजा म्हणता येत नाही, देव धुणं म्हणावं लागेल, आहे का नाही. ती जशी वेळ आहे ना तशी अपर्णा ही पितृनाम, पितृपक्षाची वेळ ठरलेली 11 ते 1 सूर्यप्रहारावरती आल्याच्या नंतर. आणि ती वेळ साधावी लागते. ज्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला होते, दशरथ राजाला पिंडदान द्यायचं होतं. पिंडदान देण्यासाठी काहीच उपलब्ध नव्हतं आणि वेळ निघून चालली. लक्ष्मण भाया भगवान प्रभू रामचंद्र फळ आणण्यासाठी गेले, वेळ जात होती. त्यावेळेला सीता मातेने पिंडदान केलं पण वेळ जाऊ दिली नाही. म्हणून अपर्णा वेळ साधावी लागते आणि ती वेळ आपण साधलेली आहे. बघा, मी सुरुवातीला बोलून गेलो की माणसाने जीवन जगावं ते आदरणीय वैकुंठवासी श्री हरिभक्तपरायण फकीरा दादा यांच्यासारखं आयुष्यभर परमार्थ, आयुष्यभर नामसाधना, आतूनही शुद्ध आणि बाहेरूनही शुद्ध. आपला हाच विषय होता ना. मनुष्य बाहेरून शुद्ध असून चालत नाही, आतून शुद्ध व्हावं लागतं. कारण तुकोबाराय म्हणले, तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण, तयासी त्रिभुवन अवघे खोटे आणि होईल झाला अंगे देव जो आपण, तयासी त्रिभुवन अवघे देव. माऊली 13व्या अध्यायामध्ये म्हणले, एरवी दिठी दिली कावळे कवळे, ते चांदण्या ते मने पिवळे. पौर्णिमेच्या चांदण्या रात्री माणूस चालला होता आणि म्हणला वा काय पिवळं चांदणं पडलंय. त्याचा मित्र म्हणला चांदणं पांढरच आहे, तुझ्या डोळ्याला कावीळ झाली. दुसरा दृष्टांत दिला, माणूस जेवायला बसला, शुद्ध गावरान गायचं दूध वाढलं, तेव्हा म्हणला छे म्हणला काय कडूदर दूध आहे. माऊली म्हणले ना तरी ज्वरे विटाळले मुख, ते दुधा ते कडू म्हणे विख. आतून शुद्ध झालं की त्याला जग शुद्ध दिसतं आणि आतून बाहेरून अगदी दोन्ही प्रकारे शुद्ध जीवन जगणारे, पवित्र जीवन जगणारे आणि भगवान परमात्माचे नाम साधना, भक्ती साधना अगदी राजकीय क्षेत्रापासून पारमार्थिक क्षेत्रापर्यंत आणि पारमार्थिक क्षेत्रापासून समाज कार्यापर्यंत ज्यांनी पूर्ण आयुष्य अगदी स्वज्वळ आणि सज्जन जीवन जगलं. जगा आणि जगू द्या, एकच महत्वाचं वाक्य, जगा आणि जगू द्या या तत्वावरती जे ठाम राहिले असं जीवन म्हणजे वैकुंठवासी श्री हरिभक्तपरायण फकीरा दादा यांचं जीवन. अगदी मी सुरुवातीला बोलून गेलो, पुढच्या पिढीला आदर्श जीवन जर काय असेल, भविष्यात येणाऱ्या पिढीने जर प्रश्न विचारला माणसाने परमार्थातलं जीवन कसं जगावं, हे दादाचं जीवन पाहून आपल्याला कळतं. बघा, असं सुंदर जीवन जगले म्हणून आज ते कुठंतरी स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये बसून हा कार्यक्रम पाहतच असतील आणि त्यांच्या मुखातून सुद्धा एक शब्द नक्की येईल, शेवट तो भला.
माझा बहु गोड झाला, पण हा अभंग द्वंदा झाला म्हणून अभंग घेतला नाही. ऐका, खरंच सुंदर जीवन जगले. त्यांना धन्यवाद देतो ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं. त्यांचे तिन्ही सुपुत्र, त्यांचे पाहुणे रावळे, 2 मुली आहेत, 4 नातू आहेत आणि सर्वच आप्तेष्ट सखे सोयरे यांना सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि थांबतो. आपली वेळही झालेली आहे, कारण मला तसं 12ची दिलती पण 12:15 वाजलेले आहेत. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो, थांबतो. एकदा सर्वच गायनाचार्य, मृदंगाचार्य आमचे विके दादा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं का. सुंदर निवेदन आहे बरं का. आम्हाला नाशिक जिल्ह्यात, मी सुरुवातीलाच बोललो ना, नाशिक जिल्ह्यात आलं ना, अगोदर सगळ्यात मनसोक्त आनंद घेता येतो साऊंड सिस्टीमचा. मी कोणाची स्तुती करत नाही बरं का, गरज नाही, पण वस्तुस्थिती सांगायला काय अडचण नाही. सुंदर साऊंड सिस्टीम आहे, त्यांना धन्यवाद देतो. राघव त्या ठिकाणी चॅनल आहे, त्यांना धन्यवाद देतो. जाधव परिवारती प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट पाहुणे रावळे सखे सोयरे जिवलग माने पाचारी तानू हे आरानुक आणि आईशी येथील लोक प्रीतीसाठी प्रेमापोटी आलेले सगळे, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराम रामकृष्ण हरी. वैकुंठवासी हरिभक्तपरायण फकीर बाबा जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जमलेले सर्व आप्तेष्ट नातेवाईक, मित्रपरिवार, सगळे सोयरे, ग्रामस्थ, फकीर बाबाच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजचं कीर्तनरूपी पुष्प हरिभक्तपरायण पण सध्या आदरणीय वंदनीय महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार इंद्रजित महाराज रसाळ यांच्या सुमधुर वाणीतून आपण हे कीर्तन श्रवण केलं. मी जाधव कुटुंबियाच्या वतीनं त्यांचं हृदय व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी मृदुंगाची साथ ज्यांनी दिली ते महेश महाराज जगताप आणि गायनाची साथ ज्यांनी केली आपल्याला ते अक्षय महाराज वाघ, त्याच महाराज भरत महाराज पानसरे, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली कोपरे, सोपान महाराज खैरनार आणि महाराजांबरोबर आलेले त्यांचे बंधू बाळासाहेब महाराज, त्याचप्रमाणे इतरही गावातील सर्व गायनाचार्य, मृदुंगाचार्य, तसेच शिंद्याहून आलेले आमचे बाबाजी महाराज, गुटराम महाराज, त्याच्यानंतर बारकू नाना, त्याचप्रमाणे एकनाथ महाराज शिंदे, त्याचप्रमाणे विनेकरी दोन्ही चोपदार, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ज्यांची साऊंड सिस्टीम लाभली ते काळूबाळू साऊंड सिस्टीम, राघव चॅनल, या सर्वांचं पुन्हा एकदा मी ऋणदेश व्यक्त करतो आणि थोडं फकीर बाबाच्या बाबतीत बोलतो. खरं तर फकीर बाबांचं जीवन आम्ही लहानपणापासून पाहिले, सर्वांनी पाहिले, सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहिती आहे, पण तर थोडीशी माहिती करून दिली पाहिजे. फकीर बाबांनी आपल्या जीवनामध्ये राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल किंवा परमार्थिक क्षेत्र असेल, तिन्ही क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं आणि ती कामाची पावती म्हणूनच एवढा समाज आज या कार्यक्रमासाठी जमा झालेला आहे. फकीर बाबांनी आपल्या जीवनामध्ये प्रथमतः त्यामध्ये इथं बसलेले आहेत पुंजाभाऊ आहे, आपल्या त्याच्यानंतर दौलतराव आहेत, भाऊ आहेत. ही जी मंडळी होती, एक 8-10 मंडळींनी आपल्या गावातून पहिल्यांदा पंढरपूरची वारी चालू केली आणि पंढरपूरची वारी चालू करत असताना एक 7-8 लोक होते फक्त. आणि पाऊस म्हणतो मी, आणि एवढ्या पावसामध्ये इथून जी वारी चालू केली त्या वारीला आज जवळजवळ 24-25 वर्ष पूर्ण होत आहे. एक परमार्थिक वेळ. दुसरी गोष्ट राजकीय क्षेत्र. राजकीय क्षेत्रामध्ये त्यांच्या सौभाग्यवती कैलासवासी इंदुबाई ह्या गावच्या प्रथम नागरिक होऊन गेलेल्या, सरपंच होऊन गेलेल्या. म्हणजे ह्या कुटुंबामध्ये राजकीय वारसा आहे, सामाजिकही वारसा आहे आणि परमार्थिक वारसा आहे. त्याच्या पाठोपाठ शेतीचाही वारसा आहे. शेतीमध्ये जे शेती उत्तम करणारे शेतकरी आहेत. 3 मुलं आहेत, शंकरराव आहे, भाऊसाहेब आहे आणि मोठे बंधू हे माधवराव, हे तिघही. त्याचप्रमाणे त्यांची मुलं आहेत.
सर्व वेल एज्युकेटेड सगळी फॅमिली एकदम चांगली फॅमिली आहे आणि या फॅमिलीमध्ये राजकीय क्षेत्रापेक्षा सामाजिक काम करण्याची खूप इच्छा आणि त्यांच्यामध्ये ती धारणाशक्ती आहे. आज फकीरबाबाच्या बाबतीमध्ये मी जे बोललो, खरं तर फकीरबाबांनी आपल्या गावामध्ये वडाळीभूमीमध्ये कुठंही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना कुठंही वैर धरलं नाही, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कुठंही वैर धरलं नाही. काम करत असताना सर्व आपले आहे या हेतूनं काम करीत राहिले. म्हणून फकीरबाबाच्या कार्यक्रमासाठी एवढी गर्दी या ठिकाणी आज जमलेली आहे. मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचं जाधव कुटुंबाच्या वतीनं सर्वांचं ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे महाराजांचं छोटंसं संतपूजन होणं गरजेचं आहे. मी भाऊसाहेब जाधव यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचं संतपूजन करावं. या ना या ना या ना या ना दोघे.